हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आज आहे ना ब्लॉग घ्यायलाच वेळ नाही भेटला. सकाळी तर घेतला नव्हता कारण तुम्ही तर पाहतायच कपाशी खुरपायचं काम चालू आहे. तिकडून खुरपीत आणली, अजून एवढी राहिली ही आणि मालक देतात कोळपून. मला त्यांना म्हणलं पाळी घालू तर ते म्हणले पाळी आत्ताच घालायची नाही कारण पाळीने कपाशी बारीक बारीक आहे ना. दाखवते कपाशी, तर हे बघा कपाशी अजून बारीकच आहे. दिसते का याच्यात? दिसली. तर कपाशी अजून एवढली आहे बारीक बारीक. त्याच्यामुळे ते म्हणले कपाशी नाही पाळी नाही घालायची, मी तुला पाळी घातल्यासारखं करून देतो. तर मी म्हटलं आता हे काय करणार असते काय माहिती. तर त्यांनी कोळपं घेतले आणि कोळप्याने कोळपीत आहेत. तर बघा कोळपून पण पाळी घातल्यासारखंच होतं आहे का नाही. तर पावसाचा तर अजून पत्ता नाही, ऊन पडले, पावसाची वाट बघते सगळे शेतकरी. पण आता पाऊस अजून याय नाही. तर पाऊस यायच्या आधीच आमची सगळी गडबड, खुरपायची पण आणि पाळी घालायची पण. का हो, चांगलं चालतंय का कोळपं? कसं होतंय माझं? तुम्हाला आवाज येतोय का ते बोललेले? त्यांचे हां मोडत वय त्यांच्यात बारीक फुलतन मोडत आहे. काय आला तर म्हणजे त्यांचं म्हणणं आलं मध्ये जर पूर्ण फट्टा खुरपायचा म्हणलं तर लय ताण होईल. ते म्हणतात कवर यानं देशील तर निम्म फुलतन मोडत आहे. तर बघा कोळपं कसं चाललंय. बघितले का आमची घरी बिगर बैलाची पाळी. जर ज्यांना खुरपायचं टेन्शन आलं असेल त्यांनी असं यंत्र आणा आणि चालू करा. तर बघा काय भारी होतंय त्यांनी. तर कालपासून खुरपीत होतो, बाया पण होत्या एक दोन. त्या तिथून ते दिसतंय ना, तिथून पलीकडं पाठीमागं पूर्ण झालेलं आहे खुरपून. इकडं हे राहिलेलं आहे, हे दिसतंय हे राहिलेलं आहे आणि इकडं पण आज झालेलं आहे सकाळ धरून. आता इथं पण एक दोन फट्टे आहेत, नाही तर एवढं राहिलं आहे खुरपायचं. म्हणजे इथून इकडंच राहिलं आहे एवढं सगळं. तर चाललं आहे दम्मानी. आता उद्याचा दिवस अख्खा खाणारच आहे. पण पाठीमागं खुरपल्या जागेवर बघा कसं काळं झार वावर दिसतंय. आता सध्या आहे ना सगळे अख्खे लोक वावरानेच आहेत आणि सगळ्यांचा उद्योग ह्योच चालू आहे की कपाशा खुरपायच्या आहे का नाही हो. तर त्या दिवशी पाणी फोडलेलं होतं कपाशीला, ते ब्लॉक तर तुम्ही बघितलाच आणि उगून आली चांगली. तर त्याच्याबरोबर गवतं पण भरपूर उगून आलं. तर म्हटलं चला गवताला अगोदर आपण काढून घेऊ म्हणजे कपाशी मोकळी होईन आणि पाऊस आल्यावर पण टेन्शन नाही राहायचं. तर आता खुरपील्यावर वावर एकदम असं प्रसन्न वाटतंय वावरात. नाही तर जिकडं खुरपायचं राहिलं तिकडं बघा कसं दिसतंय, खुरपील्याला बघा कसं दिसतंय. तर असं असतं शेतकऱ्यांचं. पाऊस येऊस तरही दम नाही आणि पाऊस आल्यावर दम नाही. तसं सारखं सुरूच असतं, काही ना काही करायचं असतंच त्यांना, उद्योग असतोच वावरात. तर इकडच्या कडीने भरपूर लय गवत असल्यामुळं मला थोडं खुरपायला थोडा आळस आल्याने झाला आहे. तर म्हटलं चला तोपर्यंत आपण तुमच्याशी गप्पा मारू, ब्लॉग घेऊ. तर त्याच्यामुळे मी ब्लॉग घ्यायला घेतला आणि आज संध्याकाळी पुढं ब्लॉग तर छानच होणार आहे. तर बघत राहा. तर आमच्या इथं यायचे कोण येणार आहे नवीन तर तुम्हाला पण बघायला भेटन आणि तिकडं पण जायचं आहे. तर थोड्या वेळ म्हणलं मग परत आपल्या राणी सोनी मैनी त्यांना चारायला बी सोडावंच लागेल कारण त्यांना तर नाही सोडलं तर बापरे त्यात तर माणसाला कच्चं खात्यालाच करतात, लय वरडतात. त्याच्यामुळं मग त्यांना घडीवर सोडावं लागतं. मग त्यांना घडीवर सोडायचं आहे. आता वाजले असते 4, एखाद्या वेळेस 4, 4:30 झाले असते. आज दिवसभर काय ऊन नाही आहे. आता उद्यापासून लागला आखाड. तर एखाद्या वेळेस आखाड पाळ्या सुरू होत्या, ऊस उली येईन. तर अजून नाही आला, येऊपर्यंत आपली कपाशी पण खुरपून झाली पाहिजे म्हटलं. तर म्हणून
कपाशी खुरपायचं काम चाललंय माझं वावरात आणि मालकाचं चाललंय कोळपायचं. तर मालकाचं कोळपायचं काय ते घडीभर आले तरी पण कोळपून देत. काल असेच उशिरा आले होते तरी तिकडचं पाठीमागचं पूर्ण कोळपून दिलं होतं त्यांनी आणि पुढं पण 2-4 लाईनी घेतल्या होत्या. तर आता पण आत्ताच आले तर 4-5च लाईनी कोळपिल्यात आणि देते ते कोळपून आता एवढं राहिलेलं. आणि मग मी आत काय होईल तेवढं खुरपिणार आहे, राहिलेलं उद्या खुरपिणार आहे. चला मग भेटू ब्लॉगला पुढं. तर ब्लॉगला कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. तोपर्यंत बाय. चला कपाशी खुरपून आले, झाली नाही खुरपायची राहिलेली अजून थोडी. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मला संध्याकाळी कुठेतरी जायचं आहे तर त्याच्यासाठी मी आवरले, तयार झाली आणि आता निघायचं आहे तिकडं. तर तिथं आलेली दिंडी आणि शेजारीची आमच्या 2 ठिकाणी आहे. तर चला बघू तिथं गेल्यावर कुठं जायचं, म्हणजे दोन्हीकडं पण उली जावंच लागणार आहे. तर जसं तुम्हाला दाखवता येईल तसं दाखवायचे प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करणारच आहे. पण काही गोष्टी कशा असतात ना हे तुम्हाला पण माहिती आहे. अजून सगळेजण असे हे नाही येतं की ब्लॉगमध्ये येण्यासाठी. त्याच्यामुळं मग मी थोडंसं ब्लॉगमध्ये घेण्यासाठी थोडेसे हेच करत असते. कारण एखाद्याने कुणाला चांगलं वाटतं कोणाला नाही वाटत, म्हणजे कोणी काही म्हणण्यापेक्षा आणि कोणाचं काही ऐकून घेण्यापेक्षा आपण न घेतलेलंच परवडतं. मग त्याच्यामुळं मी तसे प्रयत्न तर करीन. तर चला बघू भेटू पुढं. तर ब्लॉगला तसं कंटिन्यू राहा.